सोलापुरात नगर परिषदेसाठी भाजप स्वयंबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीची कोंडी होणार। सोलापूर जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका भाजपने स्वयंबळावर लढवण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची अडचणीत वाढ झाली आहे। पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आणि पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। आगामी निवडणुकीसाठी भाजपचा मोठा निर्णय, जयकुमार गोरे यांच्यावर सोपवली ही महत्त्वाची जबाबदारी। सोलापूर जिल्ह्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून सोलापूर जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने बुधवारी राज्यातील जिल्हानिहाय निवडणूक प्रमुख व जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्त्या घोषित केल्या आहेत। सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय, चोरट्यांना शहरात येता येणार नाही, आले तर बाहेर जाता येणार नाही। शहरात आता रात्री 21 ठिकाणी सरप्राईज नाकेबंदी। सोलापूर शहरातील गुन्ह्याच्या अनुषंगाने विशेषतः विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीत घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। सोलापूर शहरात सलगर वस्ती, एमआयडीसी, सदर बाजार, फौजदार चावडी, एमआयडीसी, जेल रोड व जोडभावी अशा 7 पोलीस ठाणे आहेत। सध्या दररोज रात्रीच्या वेळी एकाच ठिकाणी नाकाबंदीची कारवाई होत आहे। वाहतूक पोलीस व स्थानिक पोलिसांच्या नाकेबंदी वेगवेगळी होती, पण आता दररोज प्रत्येकी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या हद्दीत प्रमुख 3 ठिकाणी नाकेबंदी लावावी असा निर्णय झाला। तसेच या नाकेबंदीवेळी वाहतूक पोलीस देखील त्या ठिकाणी असतील असेही ठरले। सोलापुरात विमानतळ परिसरात पतंग उडवणाऱ्या व्यक्तीवर खटले दाखल, नायलॉन विक्रेत्यावर कारवाई। सोलापूर विमानतळ परिसरात पतंग उडवणाऱ्या व्यक्तीवर खटले दाखल, नायलॉन विक्रेत्यावरही कारवाई, पोलीस उपायुक्तांची माहिती। सोलापूर विमानतळ परिसरात पतंग उडवण्याच्या घटना वारंवार होत आहेत, त्यामुळे काल कॉम्बिंग ऑपरेशन करत पतंग उडवणाऱ्या लोकांवर खटले दाखल केल्याची माहिती सोलापूर पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी यावेळी दिली। पतंगाचा मांजा तपासला असता तो नायलॉनचा निघाला, म्हणून विक्रेत्यावर देखील गुन्हा दाखल केला असल्याची माहिती विजय कबाडे यांनी यावेळी दिली। सोलापूर जिल्ह्यात वाढतोय अजगराचा अधिवास। दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री पाठोपाठ आता अक्कलकोट तालुक्यातही अजगर आढळला आहे। त्याआधी 2022 आणि 2020 मध्ये अक्कलकोट तालुक्यातील अजगर सापडल्याची नोंदी आहेत, त्यामुळे जिल्ह्यात अजगरांचा अधिवास वाढत असल्याचे दिसत आहे। धोत्री येथे 7.5 फुटा लांबीचा अजगर आढळल्यानंतर आता अक्कलकोट पासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या हत्ती कडमस या गावात दुर्मिळ अजगर दिसला असून त्याची लांबी 8.5 इतकी आहे। हत्ती कडमस येथील अजगरासह नाग फाउंडेशनचे सर्पमित्र भूकंप जोशी यांनी सुरक्षितपणे पकडले, याची माहिती सोलापूरचे सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांनी यावेळी दिली।